संजय, लॉयर्सना बोलवून घे, मला माझी विल चेंज करायची. आई 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 तू तू रागाच्या भरात सगळे डिसिजन चुकीचे घेतेस प्लीज. प्रीतम, मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला सांगू नकोस, कळलं? आणि तुला जर त्याची एवढीच बाजू घ्यायची असेल तर तू सुद्धा त्याच्यासोबत जाऊ शकतोस. ही परवानगी मी तुला कालच दिली. आई 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 एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मी खरंच नको आहे का तुला तुझ्या आयुष्यात? मला डावलून तिची निवड करण्यात आली, त्यामुळे आता तिच्याच सोबत राहावं लागेल. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा एम्पायर उभं करावं लागेल. इथे जागा नाही. तुम्ही येऊ शकता. आणि प्लीज माझ्या बॉडीगार्ड्सना सांगून तुम्हाला इथून बाहेर घालवण्याची वेळ माझ्यावर आणू नका. तुम्ही स्वतःच इथून निघून जा प्लीज. इथे ऑफिसमध्ये सीन क्रिएट नका करू. ठीक आहे आई, तुम्हाला घरातून बाहेर काढलंस याचं मला वाईट वाटत नाही. बाबांच्या पण पडत्या काळात तू साथ दिली होतीसच त्यांना. आम्ही दोघं एकमेकांच्या साथीने उभं राहूच. मी काही करेन पण तिला खूप सुखात ठेव. पण आई, उद्या 4 लोक विचारतील की अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या मुलाला घराबाहेर काढलं, तेव्हा तू काय बोलशील? मी सांगेन मला एकच मुलगा होता. कायची की आईची? दादा दादा आई तू असं का वागतेस? तू त्याला घरातून बाहेर काढलंस, त्याची केबिन त्या दिशाला दिलीस आणि आता तर ऑफिसमधून पण बाहेर काढलंस त्याला. प्लीज असं नको वागूस प्लीज. बघ एवढा मोठा गुन्हा नाही केलाय त्याने ग. आणि तुला पारू नको आहे ना, पण एकदा तिला चान्स तर देऊन बघ. दादाच्या बायकोकडून तुला जेवढ्या अपेक्षा आहेत ना त्या सगळ्यापेक्षा खूप चांगली आहे पारू. ते दोघं परफेक्ट आहेत ग एकमेकांसाठी. प्रीतम, याबद्दल तू न बोललेलंच बरं. का नको बोलू मी आई? मी बोलणार, मी खरं बोलतोय आई. एक मिनिट. तुला जर त्याचा एवढा पुळका येत असेल तर मग तू का जात नाहीयेस त्याच्यासोबत? मी गेलो असतो त्याच्याबरोबर, पण काय ना, तुला जी तुझी सून नको झाली आहे ना, तिने वचन घेतलंय माझ्याकडून. मग या वहिनी आईची शपथ आहे तुम्हाला, या घरात एक बी पाऊल बाहेर टाकायचं नाही. जबाबदारीनं वागाल. श्रीकांत सरांची आणि देवी आईंची काळजी घ्या. तुला आयुष्यभर सांभाळायचं म्हणून थांबलो. संजय, आता दिवसभर इथेच उभं राहायचंय का? पुढच्या मीटिंगचं काय प्रेझेंटेशन आहे ते आधी दाखव मला. चला.